यानंतर मराठा बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल आणि निवेदन असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न जो आहे तो हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करणार आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणातून मराठा बांधव जे आहेत ते आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत काही जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातले हे सगळे मराठा बांधव आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, दादा वारंवार उपोषण करतायत, काय तुमचं म्हणणं असेल? आता खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सरकारनं 12 महिन्यापासून आंदोलन चालू असतानाही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ज्या मागण्या ओबीसीना आरक्षणाच्या आहेत, या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकार जाणीवपूर्वक वर्षभरापासून दुर्लक्ष करतायत। ठीक आहे, सरकार कामे करतायत, त्यात काही दुमत जरी नसलं, परंतु अगदी महत्वाची मागणी असतानाही सरकार दुर्लक्ष करण्यामागचे कारण आम्हाला समजायला तयार नाहीत। लोकसभेमध्ये मराठा समाजानं आपली ताकद दाखवून दिली असतानाही सरकार का ठिकाणावर येत नाहीत? मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आजही मराठा समाज मोठ्या ताकदीने उभा आहेत, हे सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे। दादा, तुम्ही काय सांगाल? आता दादाचं दुसरं 6वं उपोषण आहे, आजचा दुसरा दिवस आहे, अजूनही सरकार जे आहे ते कुठल्याही मागण्या जे आहे ते मान्य होताना बघायला मिळत नाही। त्याला आता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ, मग परत काय दाखवणार, काय करणार तुम्ही? मराठा दाखवल, काय दाखवायचं ते दादांनी सांगितलं तसं। बरं, तुम्ही काय सांगाल? आता लोकसभेला जसं दाखवलं मराठा समाजाने, तसं विधानसभेला दाखवू। आम्ही बारामती तालुक्यातून आलोय, अजित पवारांना बी त्याचा हिसका दाखवू आम्ही। वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत। दादा, मला सांगा की आता तुम्ही आता पुढचं पाऊल काय करणार? कुठं आंदोलन वगैरे काय करणार? येस, आम्ही भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये गावागावामध्ये साखळी उपोषणापासून, रस्ता रोको आंदोलनापासून आम्ही पायी दिंड्या करून गावागावात जागृती मोहीम राबवणार आहोत आणि या मराठा आरक्षण जे आहे या बाबतीमध्ये जागृती मोहीम राबवून साखळी उपोषण, अमर उपोषण, रस्ता रोको आणि विविध प्रकारचे निवेदन सरकारवरती आम्ही पाठवणार आहोत। आणि या माध्यमातून सरकारला जाग येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता जाईल, जरांगे पाटलांच्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी त्या सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करणार आहोत। अजून काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। दादा, आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, 6व्यांदा उपोषण आहे, मात्र सरकार अजूनही दखल घेत नाही आहे। हे सरकार तुम्हाला सांगतो गेंड्याच्या कातडीचं आहे। सरकारला माझी विनंती आहे, हे 6 कोटी मराठ्यांचं काळीज आहे आणि जर समजा तुम्ही दखल घेत नसाल तर यापुढे मराठ्यांचा जर निर्णय आहे, जरांगे पाटलांनी जे सांगितलं आहे, परत बोंबलत बसू नका माझ्या नावानं। त्याच्यामुळे जरांगे पाटला जो आदेश येईल त्याच्यानुसार तुम्हाला पाडायचं का काय करायचं हे जरांगे पाटील ठरवतील आणि त्याचा फटका तुम्हाला 100% बसणार आहे। तुम्ही काहीही करा, परंतु ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी जे आंदोलन चालू आहे, लवकरात लवकर निर्णय सरकारने घ्यावा, अन्यथा परत मराठ्याच्या नावाने बोंबलत बसू नये। आपण बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहे, वेगवेगळ्या भागातून दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि यानंतर मराठा बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल आणि निवेदन असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न जो आहे तो हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करणार आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणातून मराठा बांधव जे आहेत ते आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत काही जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातले हे सगळे मराठा बांधव आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, दादा वारंवार उपोषण करतायत, काय तुमचं म्हणणं असेल? आता खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सरकारनं 12 महिन्यापासून आंदोलन चालू असतानाही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ज्या मागण्या ओबीसीना आरक्षणाच्या आहेत, या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकार जाणीवपूर्वक वर्षभरापासून दुर्लक्ष करतायत। ठीक आहे, सरकार कामे करतायत, त्यात काही दुमत जरी नसलं, परंतु अगदी महत्वाची मागणी असतानाही सरकार दुर्लक्ष करण्यामागचे कारण आम्हाला समजायला तयार नाहीत। लोकसभेमध्ये मराठा समाजानं आपली ताकद दाखवून दिली असतानाही सरकार का ठिकाणावर येत नाहीत? मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आजही मराठा समाज मोठ्या ताकदीने उभा आहेत, हे सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे। दादा, तुम्ही काय सांगाल? आता दादाचं दुसरं 6वं उपोषण आहे, आजचा दुसरा दिवस आहे,
अजूनही सरकार जे आहे ते कुठल्याही मागण्या ज्या आहेत ते मान्य होताना बघायला मिळत नाही. त्याला आता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ मग परत. काय दाखवणार, काय करणार तुम्ही? मराठा दाखवल काय दाखवायचं ते दादांनी सांगितलं तसं. बरं, तुम्ही काय सांगाल आता? लोकसभेला जसं दाखवलं मराठा समाजाने तसं विधानसभेला दाखवू. आम्ही बारामती तालुक्यातून आलोय. अजित पवारांना बी त्याचा हिसका दाखवू आम्ही. वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत. दादा, मला सांगा की आता तुमचं तुम्ही आता पुढचं पाऊल काय करणार आहे? कुठं आंदोलन वगैरे काय करणार? येस आम्ही भोकरदन जाफरा तालुक्यामध्ये गावागावामध्ये साखळी उपोषणापासून रस्ता रोको आंदोलनापासून आम्ही पायी दिंड्या करून गावागावात जागृती मोहीम राबवणार आहोत. आणि या मराठा आरक्षण जे आहे या बाबतीमध्ये जागृती मोहीम राबवून साखळी उपोषण, अमर उपोषण, रस्ता रोको आणि विविध प्रकारचे निवेदन सरकारवरती आम्ही पाठवणार आहोत. आणि या माध्यमातून सरकारला जाग येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता जाईल जरंगे पाटलांच्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी त्या सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करणार आहोत. अजून काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत. दादा, आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, 6व्यांदा उपोषण आहे, मात्र सरकार अजूनही दखल घेत नाहीये. हे सरकार तुम्हाला सांगतो गेंड्याच्या कातडीचं आहे. सरकारला माझी विनंती आहे, हे 6 कोटी मराठ्यांचं काळेज आहे. आणि जर समजा तुम्ही दखल घेत नसाल तर यापुढे मराठ्यांचा जर निर्णय आहे, जरांगे पाटलांनी जे सांगितलं आहे, परत बोंबलत बसू नका माझ्या नावानं. त्याच्यामुळे जरांगे पाटला जो आदेश येईल त्याच्यानुसार तुम्हाला पाडायचं का काय करायचं हे जरांगे पाटील ठरवतील. आणि त्याचा फटका तुम्हाला 100% बसणार आहे. तुम्ही काहीही करा, परंतु ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी जे आंदोलन चालू आहे लवकरात लवकर निर्णय सरकारने घ्यावा, अन्यथा परत मराठ्याच्या नावाने बोंबलत बसू नये. आपण बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहे, वेगवेगळ्या भागातून दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि यानंतर मराठा बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल आणि निवेदन असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करणार आहेत. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणातून मराठा बांधव जे आहेत ते आंतरवाली, सराटी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतं. माझ्यासोबत काही जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातले हे सगळे मराठा बांधव आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दादा वारंवार उपोषण करतायत, काय तुमचं म्हणणं असेल? आता खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सरकारनं 12 महिन्यापासून आंदोलन चालू असतानाही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ज्या मागण्या ओबीसीना आरक्षणाच्या आहेत या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकार जाणीवपूर्वक वर्षभरापासून दुर्लक्ष करतायत. ठीक आहे, सरकार कामे करतायत, त्यात काही दुमत जरी नसलं, परंतु अगदी महत्वाची मागणी असतानाही सरकार दुर्लक्ष करण्यामागचे कारण आम्हाला समजायला तयार नाहीत. लोकसभेमध्ये मराठा समाजानं आपली ताकद दाखवून दिली असतानाही सरकार का ठिकाणावर येत नाहीत? मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आजही मराठा समाज मोठ्या ताकदीने उभा आहेत, हे सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे. दादा, तुम्ही काय सांगाल? आता दादाचं 6वं उपोषण आहे, आजचा दुसरा दिवस आहे, अजूनही सरकार जे आहे ते कुठल्याही मागण्या ज्या आहेत ते मान्य होताना बघायला मिळत नाही. त्याला आता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ मग परत. काय दाखवणार, काय करणार तुम्ही? मराठा दाखवल काय दाखवायचं ते दादांनी सांगितलं तसं. बरं, तुम्ही काय सांगाल आता? लोकसभेला जसं दाखवलं मराठा समाजाने तसं विधानसभेला दाखवू. आम्ही बारामती तालुक्यातून आलोय. अजित पवारांना बी त्याचा हिसका दाखवू आम्ही. वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत. दादा, मला सांगा की आता तुमचं तुम्ही आता पुढचं पाऊल काय करणार आहे? कुठं आंदोलन वगैरे काय करणार? येस आम्ही भोकरदन जाफरा तालुक्यामध्ये गावागावामध्ये साखळी उपोषणापासून रस्ता रोको आंदोलनापासून आम्ही पायी दिंड्या करून गावागावात जागृती मोहीम राबवणार आहोत. आणि या मराठा आरक्षण जे आहे या बाबतीमध्ये जागृती मोहीम राबवून साखळी उपोषण, अमर उपोषण, रस्ता रोको आणि विविध प्रकारचे निवेदन सरकारवरती आम्ही पाठवणार आहोत. आणि या माध्यमातून सरकारला जाग येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता जाईल जरंगे पाटलांच्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी त्या सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करणार आहोत. अजून काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत. दादा, आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, 6व्यांदा उपोषण आहे, मात्र सरकार अजूनही दखल घेत नाहीये. हे सरकार तुम्हाला सांगतो गेंड्याच्या कातडीचं आहे. सरकारला माझी विनंती आहे, हे 6 कोटी मराठ्यांचं काळेज आहे. आणि जर समजा तुम्ही दखल घेत नसाल तर यापुढे मराठ्यांचा जर निर्णय आहे, जरांगे पाटलांनी जे सांगितलं आहे, परत बोंबलत बसू नका माझ्या नावानं. त्याच्यामुळे जरांगे पाटला जो आदेश येईल त्याच्यानुसार तुम्हाला पाडायचं
का काय करायचं हे जरांगे पाटील ठरवतील आणि त्याचा फटका तुम्हाला 100% बसणार आहे. तुम्ही काहीही करा, परंतु ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी जे आंदोलन चालू आहे लवकरात लवकर निर्णय सरकारने घ्यावा, अन्यथा परत मराठ्याच्या नावाने बोलत बसू नये. आपण बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहे वेगवेगळ्या भागातून दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि यानंतर मराठा बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल आणि निवेदनं असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करणार आहेत. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.